17 ऑगस्ट रोजी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने कोलकाता, पश्चिम बंगाल येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये महिला डॉक्टरांच्या निर्गुण अनैतिक वर्तन आणि अमानुष हत्येचा निषेध करण्यात आला। या जन आंदोलनाला शहरातील सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार संघटनांनी रस्त्यावर उतरून या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आणि दोषींवर त्वरित कारवाई करून फाशीची मागणी केली। इंडियन मेडिकल असोसिएशनच्या या देशव्यापी आंदोलनात सावनेर IMAचे अध्यक्ष डॉक्टर विलास मानकर, ज्येष्ठ डॉक्टर व IMAचे माजी अध्यक्ष विजय धोटे, डॉक्टर कृष्णराव भगत, डॉक्टर विजय घाटे आदींच्या नेतृत्वाखाली शहरातील सर्व डॉक्टर्स व सामाजिक संघटनांच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी गांधी पुतळा चौकात दिवसभर ठिय्या आंदोलन व तीव्र आंदोलन केले। गांधी पुतळा ते बस स्टँड, बाजार चौक, घोडी चौक, गडकरी चौक, बस स्थानक आदी ठिकाणी भव्य कॅन्डल मार्च काढून आणि शहरातील प्रमुख मार्गावरून भ्रमण करत फासी दोच्या घोषणा देत या दिवसभराच्या प्रतिकात्मक आंदोलनाची सांगता सायंकाळी गांधी पुतळा येथे हजारोंच्या संख्येने उपस्थितांनी मोमबत्ती लावून मृतक डॉक्टरच्या प्रती सहवेदना व्यक्त करत 2 मिनिट मौन पाळून श्रद्धांजली वाहिली। या घटनेबद्दल आंदोलकांमध्ये प्रचंड संताप दिसून आला। मग ती महिला असो, डॉक्टर असो, तरुणी असो, अशा निर्गुण कृत्याचे सर्वत्र निषेध नोंदवत अशा कृत्यावर आळा घालण्यासाठी कठोर कायदे अपेक्षित असल्याचे मत आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केले। प्रवृत्तियां न केवल कलकत्ता में, हमारे देश में जो पनप रही है, उनको एक कठोर संदेश देना चाहते हैं कि उनके मन में डर पैदा हो कि जिस तरह से कलकत्ता में भीषण निर्मम हत्याकांड और बलात्कार की घटना हुई है, उसको पुनः से हमारे देश में पुनरावृत्ति न हो। इसलिए हम भारत सरकार से चाहते हैं कि कठोर से कठोर कानून बनाकर उनको सजा देनी चाहिए और हर बलात्कारी को फांसी की सजा हो। असोसिएशन सावनेर, नीमा, होमिओपॅथी असोसिएशन आणि इतर असोसिएशनचा सहभाग झालेला आहे आणि ग्रामीण लोकांनी पण आम्हाला भरपूर साथ दिलेला आहे। हा निषेध सतत चालू राहणार आणि हा निषेध बलात्कारी प्रवृत्तीच्या अगेन्स्ट मध्ये आहे आणि वी वॉन्ट जस्टिसची नारेबाजी केली। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी IMA सावनेरचे डॉक्टर अमित बाहेती, डॉक्टर निलेश कुंभारे, डॉक्टर उमेश जीवतोडे, डॉक्टर आशिष चांडक, डॉक्टर प्रवीण चव्हाण, डॉक्टर जोपे यांच्यासह IMA सावनेरचे सर्व डॉक्टर आणि सामाजिक संस्थांचे पदाधिकारी परिश्रम घेत आहे। सकाळपासूनच शहरातील सर्व डॉक्टरांनी आपले दवाखाने बंद ठेवले, तर सामाजिक कार्यकर्ते काळे शर्ट आणि टी-शर्ट परिधान करून आपला निषेध व्यक्त केला व शहरातील सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, महिला, पुरुष, तरुण तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे संचालन IMAचे डॉक्टर शिवम पुण्यानी यांनी केले, तर आभार डॉक्टर स्मिता बुडे यांनी स्वीकारले। ये जो आंदोलन हमने आज किया है, ये सिर्फ आज के लिए सीमित नहीं है। जब तक न्याय नहीं मिलेगा, जब तक जो लड़की पर बलात्कार हुआ है, अमानुष अत्याचार हुआ है, उसको न्याय नहीं मिलता, उनके पेरेंट्स को न्याय नहीं मिलता, सब को भारतवासियों को न्याय नहीं मिलता, तब तक ये आंदोलन चालू रहेगा। तब तक ये आंदोलन चालू रहेगा। पूर्ण भारतात याचा घडलेला आहे आणि आपल्या इथे जी यंत्रणा आहे, कुंपणच म्हणजे बंद होऊन राहिलेलं आहे। या कुंपणावरच कोण कंट्रोल करेल तरच या सगळ्या गोष्टी कंट्रोल होण्यासारख्या आहे। यांना कुंपणाला सगळ्यांचं, राजकारण्यांचं, सर्वांचं जे हे राहते, त्याच्यामुळे हे लोक पस्तावलेले आहेत। हे आंदोलन आजच नाही, हे आंदोलन पुढे पण चालू राहील। जोपर्यंत न्याय मिळत नाही त्या निर्भयाला, तोपर्यंत हे आंदोलन आम्ही बंद करणार नाही। आलेली आहे ती एकदम मनाला सुन्न करणारी घटना आहे। आम्ही मेडिकल फॅकल्टीचे पब्लिक आहे इथे, ही केवळ डॉक्टरांसाठीच नाही आहे, तर सामान्य जनतेसाठी पण खूप भयानक घटना आहे। आज आमच्या मुलीला आम्ही जर पुढे एज्युकेशनला आपल्याला हा मॅच शांतपूर्ण तरीकेने काढायचा आहे, त्या बाबतीत कोणत्याही पक्षाचा चिंता राहील आहे। मी सगळ्यांना असं रिक्वेस्ट करते की तुम्ही तुमच्या जितक्या काही आपल्या काही मुली आहेत त्यांना स्ट्रॉंग बनवा आणि सोबतच आपल्या मुलाला तुम्ही एज्युकेशन द्या की प्रत्येक लेडीजचा रिस्पेक्ट करा। जोपर्यंत रिस्पेक्ट राहणार नाही तोपर्यंत ह्या घटना अशाच घडत जाईल। धन्यवाद। आपण बघितलेलं आहे की वो महिला ये जो इंसिडेंसेस होते हैं, उनकी जो कोर्ट केसेस होते हैं, इतने लंबे समय तक चलते हैं कि लोग भूल जाते हैं। और अगर फास्ट ट्रैक कोर्ट में जल्दी से जल्दी उनका
निर्णय होकर उनको सज़ा दी जाए, जब तक लोगों को याद रहे कि किस घटना के कारण ये सज़ा मिली है, तो शायद लोगों के ऊपर उसका असर हो और सज़ा भी ऐसी हो जो समाज के लिए एक मिसाल हो और हमेशा आगे कोई ऐसी कृत्य करने के पहले 10 बार सोचे कि ऐसी सज़ा मिल सकती है तो वो डर कर रहे हैं। पीयूष जिंजवाडिया, विदर्भ न्यूज, सावनेर।